यशला असं वाटतं बाहेर जायला लागते काय एवढा लांब आल्यासारखं त्याला वाटायला लागले. सो बाउंड्री तितकी लांब आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. एका बाजूला राहुल मोरे, दुसऱ्या बाजूला हेमंत गाडीगावकर. युजली हेच दोन फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळत असतात. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती ऋषिता देसाई. कोणत्याही प्रकारे बदल नाही कोणत्याही बॅटिंग आणि बॉलिंगच्या क्रमामध्ये. आमचे दोन ऑफिशियल अंपायर सुद्धा सज्ज होत आहेत. एका बाजूला हर्षित गरत आणि दुसऱ्या बाजूला मनोज हांडवे. आणि लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून पहिला चेंडू ऋषिता देसाई यांचा, याला दिशा दिली. एका धाबेसाठी चेंडू खेळला गेलाय. सुरुवात झाली दाबलक्याचा श्रीगणेशा झालाय. दोन्ही कर्णधारांनी सांगितलं आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू, एकमेकावरती सरस होण्याचा प्रयत्न करू. आणि का सरस होऊ नये, जर सरस नाही झालात तर मात्र तुम्हाला एक पराभवाचा धक्का मिळू शकतो. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू एका धाबेसाठी गेलाय. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबक्या गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणराला वंदन करून आई जीवदानी मातेच्या नतमस्तक होऊन, तसेच महाराष्ट्राचे आराध्य दिवस शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून येथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मानुलपाडा प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये. आणि या सीझन 4 मध्ये कोणता संघ सुपर 16 इंटू द गॅप खेळायचं होतं, परंतु प्रसाद गावड त्या ठिकाणी आहेत. प्रसाद गावड त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग तिथे दाखवली गेली. आणि चेंडूला जोपर्यंत फेकतील तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली ऑन साइडला. आणि यावेळेला चेंडू निघून गेला. गॅप मधून समजू सुद्धा शिकलेला नाहीयेत. वाटलं होतं बाहेर डायरेक्टली जाईल, परंतु मध्ये पडलाय. आणि चौकार येत असताना पहिल्या चौकाराची नोंद झाली हेमंत गाडीगावकरच्या बॅटमधून. 4 धाबा. पहिलं षटक संपलंय. 9 धाबा धावपलकावरती आहे. त्या अगोदरची फिल्डिंग त्या चर्चेकडे आपण जाणार आहोत. कोणताही गडी न गमवत असताना साईचरण संघाची धावसंख्या आहे. प्रसाद गावडच्या हातामध्ये चेंडू गेला तर सायबा प्रीमियर लीग सीझन 2 या 3 दोघांपैकी एका सीझन मध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब या प्रसाद गावड बाबूने घेतला होता. आणि ते क्षेत्रक्षण मागण्याजोगे होतं. करण बैराई नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. 10 खेळाडू एका संघामध्ये आहेत. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला. एका धावेसाठी सिंगल धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव नाही. कुमारने चांगलं विश्लेषण केलं की 24 बॉल 24 मजा नाही येत बघायला. पण कालचा जो शेवटचा सामना झाला तो 28 धावांचा होता आणि त्या 28 धावांचा बचाव झालाय. 6 बॉल 8 धावांची गरज असताना बॉल टू बॉल वरती समीकरण गेलं होतं. 3 चेंडू 3 धावा नव्हत्या झाल्या आणि इथे राहुल मोरेला मैदानाबाहेर जावं लागतंय. गॉन. बादल बरसा भी क्या बात आहे. आज जतीन आमच्या ढिशेवरती आहेत आणि चांगलं ऑपरेटिंग करतायत. नवीन फलंदाज प्रशांत यावेळेला आलाय फलंदाजीसाठी. करण बेराई पुन्हा एकदा एक ब्रेक थ्रू मिळून दिल्यानंतर आत्मविश्वास उंचावलाय आणि ते चेंडू जितक्या मंद गतीने कौस्तुभकडे आला आणि मात्र तितक्या चळवारतेने चेंडूला फेकल्याने एकदा धावून कंप्लीट केले होते. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि 13 धावा धावपलकावरती. प्रशांतचा चेंडू समोरच्या दिशेने, करणचा चेंडू प्रशांतने खेळला होता आणि एकदा धावून कंप्लीट होते. 2 षटकाचा खेळ संपतोय. 14 वरती धावपलक जाऊन पोहोचले टीम साई चरणचं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येऊन सज्ज होतील प्रदोष बैकर. आता झालेल्या IPL मध्ये अतिशय चांगला खेळ, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा किताब आणि वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेट मधील पहिला बायकर मॅन म्हणून ज्याला आपण संबोधू शकतो असा प्रदोष बैकर यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर हेमंत गाडीगावकर. ऑन साइडला चेंडू गॅप मधून वॉट अ शॉट.
अफलातून ऑन ड्राईव्ह सरळ बॅटर स्ट्रोक होता आणि त्यामध्ये जान ताकद सर्व काही दिसून आलं होतं. 4 धावा. थँक्यू. 2 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावपल करते हेमंत गाडीगावकरने आता सूत्र आपल्या खांद्यावरती घेतल्यात. जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्यानंतर हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू एका धावेसाठी निघून जाईल. काल या क्षेत्रामध्ये 2 धावा धावून पूर्ण झाल्यात आणि ऑन साईडला सुद्धा एकदा 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहिल्यात. सो नेक्स्ट मॅच आपण निर्मल सीसी वर्सेस JKCC या 2 संघांमध्ये पाहणार आहात. प्रदोष वैती, सुजित चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झाले. 3 चेंडू बाकी आहेत. 20-20 हलक्या हाताने चेंडूला ऑन साईडला ढकलून दिले. एक धाव मात्र धावून कंप्लीट होईल. चांगली स्थिती सध्याला साई चरणची, परंतु तितक्याच स्थितीमध्ये समाधान मानून चालणार नाही. या मैदानावरती धावा कोणत्याही प्रकारे बनू शकतात. काल आई एकविरा नारंगी वर्सेस जो सामना बारुंडा 11 या 2 संघांमध्ये सामना झाला होता तो पाहण्यासाठी खूप चांगला होता. यावेळेला टाक पाडण्याचा प्रयत्न. कौस्तुभ घरत वेगानं धावचीची संधी आहे, परंतु इथे तिसऱ्या पंचाकडे रेफर केलं जातंय. काय गडी बाद आहे का? प्रशांत
का इंटू द गॅप, मोठा गॅप तिथे होता आणि त्याला हेरत असताना सीमारेखा ते चेंडू हाताळण्यासाठी तयार होते हेमंत गाडीगावकर आणि तो चौकार आलाय. सागर पुन्हा एकदा हेमंत समोर. ओहो बाची एज आणि झेल चितकरवी बाद. यष्टरक्षकाने अतिशय चांगला झेल टिपलाय आणि माघारी परतावला हेमंत. नवीन फलंदाज पियुष येतोय फलंदाजीसाठी. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. जेकेसीसी अर्नाळा कर्णधार आणि निर्मल कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 29 धावांवरती धावफलक थांबलाय. 29 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न 30 साठी गेले होते आणि 30 धावा कंप्लीट झाल्यात आणि पियुषने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला नाहीये. रितेशची तर तयारी होती. अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 31 धावांचं लक्ष ठेवलंय टीम सायबा समोर साई चरणच्या माध्यमातून. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. जेकेसीसी मला वाटतं निर्मल सीसीचा कर्णधार या ठिकाणी आहे. जेकेसीसी अर्नाळा कॅप्टन बिलियन मध्ये 5 कॅप्टन येणार आहेत. ओके चला फलंदाज पाठवा. कुमार गाबड यांच्या शुभस्ते नाणेफेक केली जाईल. दोन्ही कर्णधार इथे जॉईन होतील आपल्या टॉस का बॉक्स मध्ये. मॅचला सुरुवात 31चा पाठलाग करण्यासाठी प्रदोष आलाय आणि त्याच्यासमोर गोलंदाजी मार्कवर हेमंत आहे. तर टॉस होतोय दुसरा मॅचचा. एल इज द कॉल, हेड इट इज. थँक्यू. आणि कुमार आपण स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा टॉस जिंकला काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कशा प्रकारची तयारी आहे जेकेसीसीची? जेकेसीसीची तयारी तर खूप चांगली आहे आणि टुर्नामेंट पण चांगले आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे 30-30च्या आतमध्ये 30-35 पर्यंतच्या आतमध्ये अडवायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. यश. तर टॉस जिंकलाय जेकेसीसीने प्रथम फिल्डिंग काढायचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच साठी हा अहवाल आहे आणि त्या अगोदर या मॅच कडे आपण बोलूयात जिथे 31 धावांचा पाठलाग करायचा आहे.
पहिलं षटक 4 चेंडू 4 धाबा. संत स्टार्ट आणि समोरच्या दिशेने हो हो चला फलंदाज बाद आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय मुजम्मिल खान. समोरच्या दिशेने चेंडू वेगाने गेला होता आणि द्विधा मनस्थितीमध्ये प्रशांत होते आणि त्यावेळेला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. एक वीज जर का आत आला असता कदाचित ती बाउंड्री मिळाली असती. तसं झालेलं नाही आहे आणि पहिला हदरा टीम साहेबाला पेड्रोच्या रूपाने लागला जातोय. हेमंतचं हे षटक संमिश्र आणि यावेळेला फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉसने बॅटवरती घेतला होता परंतु प्रॉपर कनेक्शन नाही. एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती टीम साहेबा या संघाच्या. राहुल मोरे नवीन गोलंदाजी मार्क वरती येईल. टीम साई चरण एक मोठा खिताब मानाची आणि प्रतिष्ठित स्पर्धा जिंकण्याचा अनुभव और यावेळेला इंटू द गॅप. व्हॉट अ शॉट. करण बैराई मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. ब्रेक थ्रू मिळाला आणि मोठा हादरा. ऋषीदत्त देसाई मैदानाच्या बाहेर गेलेत कारण त्यांचा स्ट्रॉंग झोन होता लपेटा आणि तो लपेटण्याचा प्रयत्न 3-3 लपेटा करण्याचा प्रयत्न
परंतु बॅटचा फेस जास्त ओपन राहिलाय आणि त्यामुळे चेंडू बाउंड्रीच्या डायरेक्टली बाहेर गेलाय आणि लेग स्टंपच्या बाहेर जाणार हा चेंडू वाईडची सांगता होताना पाहायला मिळते. आता पूर्णपणे जबाबदारी या मिडल ऑर्डरच्या दोन्ही बॅटरवरती असेल. 11 धावांवरती धावफलक आहे आणि अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. आस्किंग रन रेट च्या आसपास आहेत टीम सायबा. करण मोरे हो शेवटच्या क्षणाला दिशा दिली आहे. वेगानं चेंडू पियुष फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव. पुन्हा एकदा धावून कंप्लीट. यावेळेला गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हेमंतला भेदून चेंडू निघून गेलाय. आता मात्र हातातला चेंडू निघाला. याचा जर असा या 4 धावा खूप मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहेत या मॅच मधल्या. या चौकार आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 16 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. आता चिंता वाढत चालली आहे साई चरणची कारण 2 चौकार आतापर्यंत या 2 षटकांच्या खेळापर्यंत आलेले आहेत टीम सायबासाठी. 16 शेवटचा बॉल बाकी आहे. आस्किंग रन रेटला भेदलं गेलंय आणि आता पाहूयात या शेवटच्या अंतिम चेंडूवरती काय घडतंय. मैदानाची रचना जर आपण पाहिली तर त्या रचनेला पाहता इथे किती ही धावा बनवा तुम्हाला संघर्ष हा शेवटच्या क्षणापर्यंत करावाच लागणार आहे. जरी 24 बनवला तरी सुद्धा, जरी 40 बनवला तरी सुद्धा. आणि आता अखेरकार 2 षटकाचा खेळ संपतोय. 17 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 14. 12-14. प्रणय आलाय नवीन गोलंदाजी मार्कवरती. बाळू खूप आशा आणि खूप अपेक्षा असणार आहे या गोलंदाजाकडून साई चरणला आणि त्या अपेक्षावरती कशा प्रकारे खडे उतरतात यावरती लक्ष असणार आहे. पहिला चेंडू यावेळेला फक्त दिशा द्यायची होती. एकासाठी खेळण्यात सिंगलने धावफलक पुढे जाईल. स्ट्रॅटेजी क्लिअर आहे. एक बाउंड्रीत मारायची आहे. केव्हा मारायची त्यासाठी खराब चेंडूची वाट पाहिली जाईल. परंतु त्या अगोदर 2 महत्वाच्या विकेट गेल्यात त्यामुळे इथून पुढे एक एक पाऊल जपून उचललं जाणार आहे टीम सायबाकडून, खास करून मुजम्मिल खान कडून. आणि प्रणय पाटीलकडे का नजर असणार आहे कारण प्रणय हा ट्रम्प कार्ड बॉलर आहे. जरी क्रमांक त्याचा बदलला असला तरी सुद्धा साई चरणसाठी त्याने अनेक असे सामने आपल्या गोलंदाजीच्या बळावरती आपल्या बाजूने झुकवून दाखवलेले आहेत आणि आता त्या कार्याची गरज पुन्हा एकदा साई चरणला या पहिल्या मॅच मध्ये. तडे पुन्हा एकदा मुजम्मिल समोर. फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉसला दिशा दिली गेली आहे. लालच बरेच चेंडू आहेत. मोठा प्रहार करावा की नाही यात विधा मनस्थितीत आहेत आणि सध्याची कॅल्क्युलेशन करून मैदानात खेळ साकारतोय मुजम्मिल. त्यामुळे कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्याला आमंत्रित केलं जात नाही त्यांच्या माध्यमातून. करण बेहराई हो यावेळेला अटॅक काढण्याचा प्रयत्न जरूर झाला. अखेरकार तिथे एकदा मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. 21 लॉस ऑफ 2 विकेट टीम सायबा. साई चरण प्रथम फलंदाजी करत असताना अतिशय चांगली बॅटिंग केली होती. 31चं लक्ष ठेवलं होतं परंतु त्याला भेदणारे 2 चौकार इथं आल्यात. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटशी प्रॉपर कनेक्शन नाही. मिस टाइम चेंडू आहे. डिक्लेअर मध्ये जातोय. एक धावफलकामध्ये ऍड होईल. मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024 मागील 3 वर्षांची जी काही गाथा राहिली ती अतिशय शानदार आणि त्यामध्ये अजून वेगळे रंग भरण्याचा प्रयत्न या वर्षामध्ये सुद्धा केला जातोय. अजून काही वैशिष्ट्य आहेत या स्पर्धेची त्याच्यावरती सुद्धा नजर टाकू. हो धावचीची संधी. चेंडू हातामध्ये आलेलाच नाहीये. एकदा कंप्लीट होतीये आणि 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाव आहे 23. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 8. चला लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि पोझिशन मध्ये यायचंय. पंकज याला गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले.
खूप मोठी मदार हेमंत वरती होती, खूप मोठी मदार राहुल मोरेवरती होती. राहुल मोरेच्या षटकामध्ये आलेले 2 चौकार या मॅचला थोडेसे झुकत करताना दिसलेत, परंतु अजून इक्वेशन टाईट आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे आणि असं असताना करण बेरा समोर आहे आणि पंकज पाहत कशा प्रकारे चेंडू हाताळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू नो बॉल. अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होईल आणि एका धावेचा फासला आता मिटवला गेलाय. पहिला चेंडू स्क्वेअर मारा आणि त्यामुळे ऍडव्हान्टेज पूर्णपणे साहेबाला मिळत असताना आता 6-7च्या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबली आहे. लेग स्टंपच्या बाहेर आता 6 मध्ये 6. 6 मध्ये 6ची गरज आणि आता काय घडेल. आता 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे. करण बेराई समोर आणि पंकजचा हा चेंडू ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, हातामध्ये चेंडू, धावचीची संधी. पुन्हा एकदा मिस झाले. पहा एक संधी दुसरी सुद्धा चालून आली होती. म्हणजे सुरुवातीला तुम्ही अटॅकिंग फील्ड घेतल्यानंतर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करणने केला. हातामध्ये चेंडू होता पंकजच्या, तो हातामध्ये विसरलेला नाहीये, त्यामुळे तो एकचा फासला बनला असता तो सुद्धा बनत नाहीये. आता 5 मध्ये 5 अशी स्थिती आहे आणि असं असताना मुझम्मिल खान समोर विखुरलेलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा लगावण्यात आले. एका धावेने स्ट्राईक रोटेट होणार आहे. एका धावेने स्ट्राईक रोटेट होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे आणि असं असताना पंकज पुन्हा एकदा करणसाठी मुझम्मिल खान सेट आहे हे माहीत आहे आणि त्याला संधी देत असताना समोर करण बेहरावरती दबाव आणण्याचा प्रयत्न हा साई चरणच्या माध्यमातून होताना दिसतोय. चेंडू हातामध्ये, धावचीची संधी असताना हातून चेंडू निसटलाय. 2 चान्स मिस. आता 3 मध्ये 3. काल 6 मध्ये 3चा मॅच आम्ही पाहिला होता. 6 मध्ये 3चा मॅच 3 बॉल 3 वरती आला होता. गुरुदत्त मलेलपाडासमोर चेसिंग मध्ये होते आणि ही सरप्राईज करणारी बाब कालच्या दिवसामधली. आता 2 मधले 2 दाखवावे लागणार. 2 मध्ये 2 कंपल्सरी स्ट्राईक रोटेशन हा या स्पर्धेचा नियम आहे आणि त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी जिवंत राहतोय. चर्चा केली जाते. 2 बॉल 2ची ही मॅच आहे आणि हा चेंडू निर्णायक आहे. हा चेंडू यासाठी निर्णायक आहे कारण या चेंडूवरती एक धाव येणं ही सध्याची गरज आहे टीम साहेबासाठी. स्ट्राईक रोटेशन इम्पॉर्टंट आहे. साईड रोटेट जर झाली तर इन्फॉर्म बॅटर मुझम्मिल स्ट्राईक एंडवरती जाईल आणि साहेबा संघ तिथून विजयी होण्यासाठी जास्त काही शिल्लक राहणार नाही. परंतु साई चरणच्या बाजूने काय विचार होत असेल, असं काही क्षेत्ररक्षणाद्वारे इथे एकही धाव न येऊ देणं आणि मॅचला थोडासा बढावा देणं, 1 बॉल 2च्या इक्वेशन मध्ये नेणं, यासाठी ते प्रयत्नशील असणार आहेत आणि त्यासाठी अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे. सिली पोझिशन मध्ये 2 क्षेत्ररक्षक, शॉर्ट लेग सुद्धा बोलवण्यात, शॉर्ट ऑफ सुद्धा बोलवण्यात आला आणि आता हो रिव्हर्स चांगला फटका, 1 धाव आली आणि आता 1 बॉल 1 वरती ही पहिली मॅच येऊन थांबली आहे. 1 बॉल 1 काय होणार, हा सामना कोण जिंकणार, साई चरण की साहेबा, साहेबा की साई चरण. 31 धावांचा पाठलाग होईल की नाही हा प्रश्न होता. कालचा शेवट ज्या वेळेला झाला त्यावेळेस 28 धावांचा बचाव झाला होता आणि आता या 1 बॉल 1च्या इक्वेशन मधून काय मुझम्मिल खान आपल्या संघाला जिंकू देईल की साई चरण. 1 बॉल 1 पुन्हा एकदा वाचवण्यामध्ये यशस्वी होईल. मॅच आठवते ती राणाल तलावची फायनलचा सामना. प्रणय पाटील गोलंदाजी मार्कवरती 1 चेंडू 1 धाव झाली नव्हती आणि त्या ग्रँड फिनालेला जिंकत असताना साई चरणने तो खिताब आपल्या नावे केला होता. आज पहिल्या मॅच मध्ये अशी वेळ आली आहे ज्यावेळेला पंकज गोलंदाजी मार्कवरती आहे आणि क्षेत्ररक्षण पूर्णपणे अटॅकिंग सजवलं गेलंय.
चला 1 बॉल 1 आणि 1 बॉल 1 मध्ये